विदर्भातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बहिरमबाबा जत्रेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला। एक महिना चाललेल्या या जत्रेत रविवारी भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। हंडीचा आस्वाद, पाळण्याचा आनंद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी जत्रेचा शेवट गाजला। पण याच जत्रेत व्यापाऱ्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। चला पाहूया आमचे प्रतिनिधी नितीश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट। पारंपरिक विदर्भाची सर्वात मोठी जत्रा म्हणजे बहिरम आणि बहिरमच्या दर्शनासाठी हा जो महिना असतो डिसेंबर आणि जानेवारी हा बहिरमच्या जत्रेचा महिना असतो। विदर्भाची सर्वात मोठी भरणारी जत्रा बहिरम बाबाची जत्रा आणि या जत्रेमध्ये कित्येक लोक येतात आणि इथे कित्येक नमस पूर्ण येतात। ताई काय म्हणणार की आपण इथे आले आणि प्रत्येक वर्षी आपण येतात, बहिरमचे दर्शन घेऊन कसं वाटतं? खूप छान वाटतंय सर, कारण एवढा आपल्यामध्ये जे भेटलेलं जे स्थान आहे त्याला इथे भेटून एक मनाला शांतता भेटते आणि जी आपली पारंपरिक जे जोपासना होते ते सुद्धा खूप छान वाटतंय। काय वाटते की बहिरम बाबाची परंपरा आहे ही इथे कुठेतरी एकच महिन्यात जत्रा आहे, परंतु कुठेतरी मनोरंजन होत नाही, मुलांना फक्त पाळणे आहे, बाकी सुद्धा असं काही नाही असं वाटतं? मनोरंजनाचा भाग म्हणून नाही, पण इथे येणारा नागरिक जो काही येते तो दर्शन घेऊन त्याला मनाची एक आत्मिक शांतता भेटते, ते खूप महत्वाचं आहे। आपण काय म्हणणार की आता बहिरम बाबा संपले आहे, आता जत्रा संपली आहे, जत्रेमध्ये जाण्याचं खूप एक महत्व असते आणि वर्षात एकच जत्रा भेटते। हो, ते पण आहे। म्हणजे वर्षभरातून एकदा जे येते त्याच्यामुळे मुलं लहानपणापासून मोठेपर्यंत ते वाट बघतात आणि त्यांना असं वाटतं मी कधी जाऊन येते आणि कधी नाही, ते आतुरतेने वाट बघतात। धन्यवाद। त्यासोबत अचलपूरकर आहेत, काही जणी अचलपूरकरांकडून जाणून घेऊया बहिरमच्या जत्रेची वाट बघतात आणि वाट बघल्यानंतर बहिरमची जत्रा किती आनंदित असते, काय म्हणणार ते? मस्त आहे, चांगलं वाटतं येऊन दर्शन वगैरे झाले मस्त। काय वाटतं? काही नाही, वर्षात एकदा छान यात्रा भरते इथे आणि असे आमचे कुलदैवत असल्यामुळे आम्ही नेहमी इथे येतो आणि दर्शन देतो। आम्ही दोघे ऍक्च्युली लंडन मध्ये असतो आम्ही काम करायला, पण एवढं दूरून आम्हाला तेच देवाचे आशीर्वाद आहे आमच्या मागे, म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी इथे यायचा प्रयत्न करतो आणि आम्ही ह्या वर्षी पण येऊ शकलो। तर छान काही वाटलं. लंडन मध्ये राहिल्यानंतर आपली भारताची संस्कृती आपण जपली आहे आणि कुठेतरी ती जपण्याकरता आपल्याला इथे यायला लागते असं वाटतं? हा, ते तर आहे। म्हणजे हे तर कल्चर सोडायला नाही लागत, जे आहे ते आपण पिढी दर पिढी चालू ठेवायलाच पाहिजे असं। आमच्या आई बाबापासून ते पिढी दर पिढी चालूच आहे आणि आम्ही प्रयत्न करू की आपली जे फ्युचर जनरेशन येईल त्यांना पण प्रत्येक वेळी आम्ही ह्याच एक सांगू। देव सोडत आहे, लोक आई वडील सोडत आहे. नाही नाही, आई वडील आहेत सुद्धा, आजी पण आहे माझी आणि आम्ही पण आहो आणि इन फ्युचर जेव्हा आमची जनरेशन समोर जाईल त्यांना पण येऊ सर्व येईल। सर्वात मोठी पारंपरिक जत्रा बहिरम याचा समारोप हा या रविवारी होत आहे। काय म्हणणार भक्त इथे आलेले आहे शेवटच्या रविवारी दर्शनासाठी, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, काय म्हणणार? सर्वात प्रथम मी भैरम बाबाचं दर्शन घेऊन वंदन करतो। ही यात्रा जवळपास विदर्भातील सर्वात मोठी यात्रा आहे आणि ह्या यात्रेचं महत्त्व म्हणजे रविवारी लोक बरेच सुट्टीच्या दिवशी येतात। ह्या यात्रेची पुरी मनोरंजन म्हणून यात्रा करतात। विशेष म्हणजे इथं मटण पार्टी, शेतकऱ्यांची यात्रा आहे। जुने पहिले आधी म्हणजे पूर्वजापासूनच शेतकऱ्यांची यात्रा, इथं बैल बंडी जे काही शेतकऱ्यांना 12 महिने सामान लागत होतं त्यांची यात्रा होती। आता जवळपास कोरोनाच्या पिरियडमध्ये बरीच कमी यात्रा झाली होती, जी मोजक्याच ठिकाणी भरली होती, तर आता जवळपास कोरोना निघून गेला, सर्वात चांगलं झालं। यात्रेचा उत्साह सर्व लोक प्रसाद घेऊन राहिले। दादा तुम्हाला आठवते का तुमचं नाव काय, पहिले ह्या विचारतो पहिला प्रश्न, आणि दुसरं तुम्ही बैलगाडीने या यात्रेमध्ये आले का? नाही, मी तरी आलो नाही, पण आमचे आजोबा आमचे वडील येत होते। मी कापसात माझं नाव सुरेश वळतकर, परसापूरला राहतो मी। चांगल्या प्रकारे यात्रा होते, बरेच लोक म्हणजे प्रतिसाद देतात या यात्रेला येऊन चांगल्या प्रकारे। म्हणजे दूरदूरचे लोक येतात, नागपूरपासून, अकोलापासून, बुलढाणा, बऱ्याच दूरचे लोक येतात आणि ह्या यात्रेचा आनंद घेतात, बहिरम बाबाचं दर्शन घेतात। आणि ही यात्रा म्हणजे जवळपास शेतकऱ्याची खेड्यापाड्याची यात्रा आहेच। काय म्हणतं तुम्हाला असं वाटतं काय सुविधा इथं व्हायला पाहिजे ज्या नाही आहेत, ज्या म्हणजे ज्या भक्तांना, भैरम बाबाच्या भक्तांना? बऱ्याच सुविधा झालेल्या आहे, म्हणजे अशा सुविधाचं तर म्हणजे असं काही राहिलेलं नाही आहे। पहिली जी जुनी यात्रा होती, जुन्या यात्रेत कसं होतं, लोक येत होते, इथं राहत होते, रावट्या मांडत होते आणि तमाशे वगैरे चालत होते, बरेच लोक इथं पैसा उधळत होते। पण आता कसं झालं, आता म्हणजे बरेच वेळा म्हणजे तमाशे वगैरे बंद केले आणि मनोरंजन म्हणजे जे आहे ते चालूच राहतात। शेतकऱ्याचे मुलं बाळ येतात, मुलाबाळांची ते पाळणे वगैरे हे सगळं चालतात। नवस पूर्ण होते असं वाटतं. नवस पूर्ण होते, म्हणजे कोणाचा नवस असते का मला मुलगा झाला पाहिजे, मला मुलगी झाली पाहिजे, मी नवस फेडेन बहिरम बाबाचा, तर लोक फेडतात। हे आनंदात यात्रा चालते, जवळपास ते म्हणाची आहे 1.25 महिन्याचं, पण 1.5 ते पावणे 2 महिन्यापर्यंत बहिरम यात्रा चालते। अमरावतीकरांकडून जाणून घ्यावा काय त्यांच्या प्रतिक्रिया? पहली बार आ रहा हूँ,
कई साल बाद जब भी आता था तो नीचे से चले जाते थे। आज पहली बार ऊपर दर्शन करने आया और बैरम बाबा के दर्शन देने के लिए जा रहा हूँ और आप लोग ने रोक लिया मुझे। अब मैं दर्शन करता हूँ। क्या लगता है आपको ये जत्रा के बारे में क्या कहेंगे हम ये यात्रा के बारे बहुत बहुत अच्छा इवेंट है ये। इवेंट इन द मीन्स की धार्मिक कार्यक्रम बहुत अच्छा है। सारे दुकानदार और सब देखते आ रहे हैं हम लोग, सब अच्छा है, बहुत अच्छा है। एकूणच जो बहिरम की जो जत्रा भरती है साल भर लोग ऐसा लगता है उसकी प्रतीक्षा करते हैं। बिल्कुल करते हैं, हम भी करते हैं। कई साल से आ रहे थे लेकिन नीचे के नीचे चले जाते थे। आज पहली बार यहाँ ऊपर आने का समय मिला मुझे आज। क्या लगता है आज आप खुद दर्शन करने आए सिटी न्यूज चैनल पर हुआ आपकी? बिल्कुल बहुत अच्छा। सिटी न्यूज को मेरे तरफ से बहुत आभारी हूँ कि मुझे इंटरव्यू में लिया आपने। पुण्याच्या पर्वताखाली असणारी बहिरमची जत्रा, विदर्भाची सर्वात मोठी एक महिना चालणारी ही जत्रा, याचा म्हणजे आज शेवटचा रविवार होता असं म्हणण्याला काही अर्थ हे वाटतं नाही साहेब. काय म्हणणार की एकूणच इतकी संस्था आणि बहिरम बाबाचा हा जो संस्था आहे ही या बहिरम बाबाच्या संस्थेच्या विकासासाठी कोणते महत्वाचे पाऊल उचलते? बहिरम बाबा संस्थांचा जर आपण विचार केला तर खूप पुरातन संस्थान या ठिकाणी आहे आणि या वर्षीच्या यात्रेचा हा शेवटचा रविवार. आता भक्तांच्या जर दृष्टीने पाहिलं आपण तर इथे पार्किंगची व्यवस्था ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्थित करायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही भाविक या ठिकाणी येतात त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची जर व्यवस्थेचं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आणखी भक्तांना या ठिकाणी आपला वेळ घालवता येईल. आपल्याला वाटतं या वर्षी या बहिरम मध्ये टुरिंग टाकीज बघायला नाही मिळाले, काय कारण असणार? त्याचं कारण असं आहे की सोशल मीडिया जो या ठिकाणी सोशल मीडियाचा जो वाढता प्रमाण आहे. आता बरेचसे ज्या काही गोष्टी आहेत चित्रपट वगैरे असतील ते युट्यूबर्स एवढे अवेलेबल्स आहेत की त्याच्यामध्ये टुरिंग टॉकीजचं जे काही प्रमाण कमी झालेलं आहे. आपल्याला वाटते की बहिरम ही जत्रा याचा पारंपरिक जो जो म्हणजे कास्तकारांची जत्रा, शेतमजदुरांची जत्रा, शेतकऱ्यांची जत्रा आणि त्यांचा एक महिना शंकरपट चालते, अजून याचा व्याप जो वाढवायला पाहिजे असं वाटते तुम्हाला? काय काय व्हायला? बिलकुल याचा व्याप वाढायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काही वेगवेगळे उपक्रम असतील, जसं आता शंकरपट्ट होतोच, परंतु त्या दृष्टीने वेगवेगळ्या ज्या काही आपण त्याला म्हणू शकतो कृषी प्रदर्शन यासारखे जर विषय आपण या ठिकाणी ठेवले तर आणखी या यात्रेचं महत्व वाढेल आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतील. एक शेवटचा प्रश्न, येथे वारंवार पाण्याची समस्या होते, वारंवार अस्वच्छता होते आणि जे बाहेरून संपूर्ण भारतातून बहिरम मध्ये लोक येतात. भारतात म्हणजे मला आता लंडन मधून लोक भेटले जे लंडन मधून आले होते. आमची दैवता म्हणते, आमचे म्हणजे आराध्य दैवत आहे, त्यांचे कुळदैवत आहे बहिरम बाबा, आणि त्यांना कुठेतरी असुविधा होत्या, त्याच्यावर काय म्हणतात? नाही, याचं एक नियोजन असायला पाहिजे. कारण स्वच्छता असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टीचं एक नियोजन असायला पाहिजे. कारण बाहेरून येणारे जे भक्त असतात त्यांना त्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. आणि एवढं प्रसिद्ध संस्थान आहे तर त्याचं जर शासनाने सुद्धा जर याचा विचार केला तर याचं नियोजन जर केलं तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण इथे जागेचा प्रश्न नाही आहे, जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, फक्त शासनाच्या इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. तर शासन महसूल घेत आहे पण सुविधा देत नाही असं वाटतं. हा बिलकुल बिलकुल शासन महसूल घेत आहे परंतु त्या प्रमाणात सुविधा दिल्या जात नाही. बाकीच्या संस्थांचा जो ज्या प्रमाणात विकास झालेला आहे शासनाकडून त्या प्रमाणात तिथे लक्ष दिल्या गेलं नाही. आणि आमची विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. एकूणच ज्या प्रकारच्या बहिरम मध्ये मूलभूत सुविधा असायला पाहिजे त्या मूलभूत सुविधा भेटत नाहीये. एकीकडे चांदूर बाजार पंचायत समिती हा महसूल घेते परंतु सुविधा देत नाही. परंतु रस्ते असो, नाली असो, पाणी असो आणि स्वच्छता हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कुठेतरी शासनाने मार्गी लावायला पाहिजे. या जिल्हाधिकारी सौरभ कटियार या जिल्ह्याचे प्रमुख आहेत, त्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे. या अचलपूरचे SDO अरखराव, तहसीलदार डॉक्टर संजय गडकल आणि स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे, या प्रकारची मागणी इथे होत आहे. तर आपण पाहिलं बहिरम बाबा जत्रेचा आनंद भक्त आणि नागरिकांनी तर घेतला, मात्र व्यापाऱ्यांच्या अडचणीही लक्षवेधी ठरल्या. आता पाहावे लागेल की प्रशासन या मागण्यांकडे कशा पद्धतीने लक्ष देतं. आपणास काय वाटतं, प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करावी का,
आपली मते आम्हाला कळवा आणि पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज.